नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण डेली एक नर्सिंग संबंधित प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल जॉबचे अपडेट घेऊन येत असतो। तर पहा, आज आपण आणले टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गतची वॅकन्सी आहे। व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर राहिला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस, त्यानंतर शेवटचे दिनांक, त्यानंतर तुम्हाला फॉर्म जॉब कुठे करायचा आहे हे पूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर पहा, हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टाटाचे ब्रांचेस आहेत, त्या ठिकाणी जशी यांची वॅकन्सी निघते तशा प्रकारे यांनी वॅकन्सी लगेच काढतात। जसं हॉस्पिटलमध्ये यांना कमतरता भासते तशीच वॅकन्सी यांनी लगेच काढत असतात। तर ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर हॉस्पिटल खारघर नवी मुंबईमध्ये ही भरती असणार आहे। तर पहा, हे 2 तारखेला हे जूनमध्ये ह्याची जाहिरात आलेली आहे वेबसाईटवर। वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्हाला एक्झाम द्यायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूज देऊन हे पूर्ण फॉर्म प्रोसेस कंप्लीट होणार आहे। ठीक आहे। तर पहा, नर्स हे 2 जागा असतात ऑन प्रोजेक्टमध्ये। तर पहा, यामध्ये काय प्रोजेक्ट आहे, तर प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये हे 2 जागा काढलेल्या आहेत स्टाफ नर्सच्या। तर टू वर्क ऑन अ प्रोजेक्ट एंटायटल्ड विथ होम बेस्ड एव्हिडन्स्ड गाइडेड कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ऑप्टिमाइज्ड मेडिकल अँड सायकोलॉजिकल अँड सोशल सपोर्ट या संदर्भामध्ये यांनी प्रोजेक्ट काढला आहे। त्या प्रोजेक्टमध्ये ही वॅकन्सी आहे। तर पहा, ह्याची वेबसाईट जर तुम्हाला पाहिजे असेल याची, तर ही वेबसाईट आहे www.actrec.government.in। अदरवाईज तुम्ही ह्या फोन नंबरवर पण संपर्क साधू शकता। या दोन्हीपैकी एक तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण येत वगैरे असेल तर। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवं आहे जर फॉर्म भरायची तुमची इच्छा असेल तर सुरुवातीला BSc नर्सिंग तुमचं, त्यानंतर GNM वाले पण याच्यामध्ये भरू शकतात। पण महत्त्वाचं आहे तुमचं याच्यामध्ये MNC किंवा INC नोंदणी असणं गरजेचं आहे। हे दोन्ही गोष्टी तुमचं दोन्हीपैकी एक असलं तरी चालतं। INC मोस्टली करत नसतात, MNC जे आहे ते बऱ्याच जणांचं त्यांचंच असतं। ठीक आहे। त्यानंतर पहा, यामध्ये तुम्हाला वर्क एक्सपिरियन्सची काही पॉईंट आहे का, तर 6 मंथ एक्सपिरियन्स इन पॅलेटिव्ह केअर इज अ प्रेफरेबल। पॅलेटिव्ह केअरसाठी जे आहे ते तुम्हाला प्रेफरेटिव्ह देणार आहेत। तर ठीक आहे, ते पॅलेटिव्ह केअर कोणाचा झाला असेल याच्यामध्ये अनुभव वगैरे, तर त्यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। 6 महिन्याचा अनुभव असला तर चांगली गोष्ट आहे। आता प्रश्न असा असतो की बरेच जण फ्रेशर असतात, तर मग त्यांनी अप्लाय करायचं की नाही करायचं। पहा, हे अशा ज्या वॅकन्सी असतात त्या वॅकन्सीमध्ये कसं असतं, 2 जागा 4 जागा या वॅकन्सीमध्ये मोस्टली काय करतात, तर स्टुडंट कमी वॅकन्सी असल्यामुळे भरत नाही तर फॉर्म। आता हे जे मुंबईच्या लोकलचे वगैरे असतील त्यांच्यासाठी खूप चांगली जागा आहे। आता वॅकन्सी या ठिकाणी फक्त 2ची आहे। मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की 2 जागेमध्ये आपल्याला लागणार नाही, आपल्याला कुठे भेटेल वगैरे असं विचार करतात बरेच जण। मग त्यामुळं काय होतं, खूप जण फॉर्म भरत नाहीत। जर यांना जागा कमी आल्या, फॉर्म नाही आले, तर यांनी काय करतात, एक्सपिरियन्सवाले नाही भेटले, आता यांची डिमांड आहे एक्सपिरियन्सवाले पाहिजे पण नाही भेटले, तर मग यांनी जे फॉर्म फ्रेशर जरी भरले असले तर त्यांना प्राधान्य दिलं जातं। असं काही नाही आहे की, पण तुम्ही भरून टाकू शकता। ठीक आहे। त्यानंतर याच्यामध्ये कन्सल्टेड सॅलरी किती असणार आहे, तर 27,000 ते 34,000 सॅलरी, खूप चांगली सॅलरी आहे। पहा, कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे जॉब असते त्यामध्ये युजली 20,000च सॅलरी असते। माझ्या दरम्यान आता मी जेवढे काही पाहतो ते NHM अंतर्गत म्हणा किंवा मग कोणती पण जॉब कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल ते युजली 20,000 ते 25,000च्या जवळपासच असते। ठीक आहे। तर यामध्ये पहा, 35,000पर्यंत सॅलरी आहे, 34,000। ठीक आहे। तर म्हणजे जॉब सध्या करत नाही तर त्यांना जॉबची गरज आहे, त्यांनी जॉब करू शकता, एवढी मोठी सॅलरी आहे, यामध्ये जॉब करायला काय अडचण नाही आहे। ठीक आहे। त्यानंतर ड्युरेशन 6 मंथ मे बी आणि एक्सटेंडेबल। आता हे किती महिन्याची जॉब असेल, किती असेल हा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल। तर पहा, ही जे जॉब असणार आहे ही 6 महिन्याचे यामध्ये मेन्शन केलेलं आहे। 6 महिन्याचा सुरुवातीला काय पहा, यामध्ये हा प्रोजेक्ट आहे। आता प्रोजेक्ट हा कधीतरी संपत असतो। ठीक आहे। ते कोणत्या तरी कारणासाठी हे प्रोजेक्ट काढलेला आहे। ठीक आहे। तो संपल्यानंतर मग हा जॉब राहणार का, तर यांनी पुढं काय सांगितलं, मे बी एक्सटेंडेबल। ठीक आहे। जर तुमचं काम चांगलं असेल, तुम्ही त्याच्यामध्ये चांगले कामासाठी असताल, चांगला अनुभव असेल, चांगलं काम करत असाल, तर मग तुम्हाला काय केलं जातं, ते प्रोजेक्ट जरी संपल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कशामध्ये तर त्यांनी जॉब देऊ शकतात। दुसरं प्रोजेक्ट कोणता असेल किंवा मग दुसऱ्या त्यांच्या टाटाच्या हॉस्पिटलमध्ये कुठे ब्रांचमध्ये एखादा स्टाफची कमी असेल वगैरे, मग तुम्हाला तिकडून लगेच तिकडं शिफ्ट केलं जातं। त्यामुळे तुमच्या कामाचं खूप महत्त्व याच्यामध्ये दिलं जातं, तर ते पण होऊ शकते। काही सांगता येत नाही, त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे 6 महिन्यासाठी आणि वाढू पण शकतं म्हणून, असं त्यांनी डायरेक्टली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढचं पहा, एलिजिबल कॅन्डिडेट मी अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू। आता इंटरव्ह्यू कधी आहे, तर महत्त्वाचा पॉईंट पहा, ट्यूजडे मंगळवारी 17 जूनला हे इंटरव्ह्यू असणार आहे।
तुमचा 17 जून मंगळवार या दिवशी इंटरव्ह्यू असणार आहे. तुम्हाला कुठं जायचं आहे? मीटिंग रूम सेकंडमध्ये जायचं आहे, 3ऱ्या फ्लोअरला, खानोळकर शोधिका ACTREC खारघर नवी मुंबई. ॲड्रेस लक्षात असू द्या, ॲड्रेस तुम्ही नोट करून घ्या. परत एकदा सांगतो, तुमचं मंगळवारी 17 जूनला 2025 रोजी इंटरव्ह्यू होणार आहे. परीक्षा होणार नाही, डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल. मीटिंग रूम नंबर 2मध्ये 3ऱ्या फ्लोअरमध्ये, खानोळकर शोधिका ACTREC खारघर नवी मुंबई या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. हा ॲड्रेस नोट करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अलॉंग विथ CV तुमचं जे काही रिझ्यूम आहे ते घेऊन जायचं आहे, फोटोग्राफ घेऊन जायचं आहे आणि ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीचा सेट घेऊन जायचा आहे. ओरिजिनल फक्त सोबत ठेवायचे, ते ओरिजिनल घेत नसतात कधी पण, फक्त झेरॉक्स कॉपीचा सेट तुमचा घेतात. जे काही झेरॉक्स आहे ते झेरॉक्स तो घेतात, ठीक आहे. तर तुम्हाला दोन्ही सेट करायचे आहेत, ओरिजिनलचा एक आणि झेरॉक्सचा एक, सेल्फ अटेस्टेड करून ठेवायचा आहे. त्यानंतर ऑल सर्टिफिकेट्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स आणि आधार कार्ड अँड ID प्रूफ, ठीक आहे. आज ID प्रूफ एवढे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम, तुमचा रिपोर्टिंग टाईम किती असणार आहे? तुम्हाला 10 वाजता ते 10:30 वाजता तुम्हाला तिथं रिपोर्ट करायचं आहे. या पिरियडमध्ये तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं पहा, यामध्ये कोणाचं आहे? इन्चार्ज अकॅडमिक प्रोजेक्ट सेल जे आहे, ऑल पर्सन याच्यामध्ये साईन दिसायला लागली आहे. तर यांचा साईन याच्यामध्ये आहे. तुम्हाला परत एकदा जर सांगायचं असेल तर सांगतो मी शॉर्टमध्ये. तर पहा, स्टाफ नर्स ही प्रोजेक्टमधली वॅकन्सी आहे. यामध्ये 2 स्टाफ असणार आहे. तर तुम्हाला या जूनमध्ये ह्याची 2 तारखेचा याचा हा सर्क्युलर आलेला आहे पहा. तर तुम्हाला हा 17 जूनला जे आहे हा तुम्हाला जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ही परमनंट वॅकन्सी नाही आहे, हे कॉन्ट्रॅक्ट बेसची वॅकन्सी असणार आहे. 27 जून आपलं 27 तारीख तेच 27,000 ते 34,000 यामध्ये मानधन तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे. त्यानंतर अनुभव याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे 6 महिन्याचा. त्यामध्ये तुम्ही एक्सटेंडेबल जॉब पण तुम्हाला मध्ये घेऊ शकतात, वाढू पण शकतात, ठीक आहे. तर पहा, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपल्या चॅनलवर जे आहे डेली नर्सिंगच्या संदर्भामध्ये जॉबचा अपडेट वगैरे येत असतो. ते प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा मग काही अगोदर क्वेश्चन पेपर वगैरे झाले असतील, एक्झाम झाले असतील तर एक्झामचे क्वेश्चन पेपर पण आपण सॉल्व करतो. ते क्वेश्चन पेपर पण आपल्या याच्यावर भेटतात. तर जे कोणी तुमचे कलिग असतील किंवा मग तुमचे मित्र वगैरे असतील तर त्या मित्रांना पण तुमचा हा चॅनलचं लिंक शेअर करा आपल्या, जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टी भेटल्या पाहिजे. पहा, आता बऱ्याच जणांना काही गोष्टी लेट भेटतात अपडेट, तर त्यांना ह्या लेट नाही भेटल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना जॉबची संधी भेटेल. आता एवढे चांगले यामध्ये मानधन असणार आहे, 34,000पर्यंत तुमचं मानधन असणार आहे. मला सांगा, स्टाफ नर्समध्ये जे प्रायव्हेट करतात, जे कोणी छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना एवढं तर सॅलरी भेटणार नाही, मला माहिती आहे, ठीक आहे. तर ज्यांची इच्छा आहे त्यांना पाठवून द्या, जेणेकरून त्यांना हे जॉब करायची संधी भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो.